बीजेपीला 2029 मध्ये तुम्हाला बदलायचंय, पण त्याच्या आधी 2026 मध्ये ते थेट संविधानच बदलायला चालले. तुम्हाला असं वाटतंय की सीजेपी प्रोटेस्ट आणि जेनजी समोर गव्हर्नमेंटने सरेंडर केले, पण या सगळ्यांच्या मागे बीजेपीने अक्षरशः गेम जिंकलाय. मीडिया तुम्हाला काय दाखवतंय की नीट पेपर लीक आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, नंतर विषय संपलाय. पण खरा मामला संसदेच्या मान्सून अधिवेशनात सुरू झालेला आहे, जिथे मिशन 360 टार्गेट चाललाय. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट पास करून लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 850 करायचे आहे बीजेपीला. आणि हे बिल पास करण्यासाठी 2/3 बहुमत म्हणजे 360 मतांची गरज आहे. तर एनडीएकडे सध्या 293 जागा आहेत. पण प्रादेशिक पक्षांमधील फूट आणि मतदानाच्या दिवशी विरोधक खासदारांची रणनीतिक अब्सेन्स यामुळे हा 360 चा मॅजिक नंबर गाठण्याची त्यांची पूर्ण रणनीती तयार आहे. आणि या डिलिमिटेशनचा खरा परिणाम काय होईल जर पूर्णपणे लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढल्या तर उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या उत्तर भारतीय राज्यांच्या जागा वाढून चक्क 400च्या वर जातील. तर दुसरीकडे लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या दक्षिण भारतीय राज्यांच्या राजकीय प्रभाव अर्धा सुद्धा राहणार नाही. मग प्रश्न हा पडतो की बीजेपी हे सगळं करते का? कारण त्यांना 3 महत्वाचे बिल आणायचे आहेत. सर्वात पहिला डिलिमिटेशन, दुसरा 33% महिला आरक्षण आणि तिसरं म्हणजे 1 नेशन आणि 1 इलेक्शन. तर 850 जागांचा हा नवा फॉर्म्युला भारतीय राजकारण कायमचे बदलून टाकेल का? सध्या राजकारणात नक्की काय चाललंय मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ साठी माझ्या चॅनलला इंस्टाग्रामवर फॉलो आणि युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया. जय हिंद.